गेल्या 3 दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान निमित्त इफ्तार पार्टी देण्यात येत आहे। या अनुषंगाने दिनांक 1 एप्रिल सोमवार रोजी पाटोदा शहरातील हजरत राजमोहम्मद दरगावाली मस्जिद या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सज्जाद भाई यांनी केलं, तर मुस्लिम समाजाच्या वतीनं सलीम पाशा यांनी आभार मानले। तर इफ्तार पार्टीत उपस्थित मान्यवरांचा आभार सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी मानले। या इफ्तार पार्टीला पाटोदा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, डॉक्टर, वकील, शिक्षक आदी क्षेत्रातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पाहूया जेएस न्यूजशी बोलताना युवा नेते विजयसिंग बाळा बांगर नेमकं काय म्हणाले। दरवर्षीप्रमाणे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर व त्यांच्या मित्रपरिवार कुटुंबाकडून इफ्तार पार्टी आयोजित केली जाते। ह्या वर्षी पण रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित केली। रमजान महिना व रमजान ईद हा समाज बांधिलकीचा सण आहे। सर्व धर्म समान आहे असं आपल्याला कुराणमधून व इस्लामिक धर्मातून आपल्याला सांगितलं जातं व शांततेचं प्रतीक असणारा हा रमजान महिना व प्रेमाचं संदेश देणारा हा आपल्याला रमजान सण आहे। तर त्याच निमित्त आज बांगर कुटुंबाकडून इफ्तार पार्टी आयोजित केली होती। खूप भरभरून प्रतिसाद भेटला। एकदम हर्ष उल्हासमध्ये इफ्तार पार्टी पार पडली। 1992 पासून हे 34वे वर्ष आहे की बांगर कुटुंब इफ्तार पार्टी पाटोद्यातल्या मुस्लिम समाजासाठी आयोजित करीत आहे। आणि बांगर कुटुंबाचं आणि मुस्लिम समाजाचं जे नातं आहे ते खूप छान प्रकारे एक समाजातलं नातं आहे। कारण पाटोदा शहर हे पहिल्यापासून फुले शाहू आंबेडकरच्या विचारसरणीचं शहर आहे। आणि जसं माझे वडील पाटोदा तालुक्यात व शहरामध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालते 40 वर्षापूर्वी, तसं मुस्लिम समाजाने बांगर कुटुंबाला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे। म्हणूनच दरवर्षीप्रमाणे आज इथं आपण इफ्तार पार्टी आयोजित केली। या इफ्तार पार्टीला पाटोदा शहरातील व तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज बांधव उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो व इफ्तार पार्टीला ज्यांनी मित्रपरिवारांना सहकार्य केलं त्यांचं पण खूप खूप आभार मानतो। नमस्कार, जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।